मला चांगलं माहितीये जरांगे आंदोलन करणार नाही, त्या टायमाला काहीतरी दुखणं काढून घेईन किंवा काहीतरी करीन. आणि जरांगे आंदोलन करत बी असेल तर आम्ही सुद्धा आता जसं तसं उत्तर द्यायला तयार आहोत. आणि विशेषतः राज्याच्या गृह विभागाला आमचा सुद्धा इशारा आहे की आमच्या जसं आंदोलनाला सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील तसे जरांगेच्या उपोषणापाशी सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे. ना जरांगेला तंबाखू खाता आली पाहिजे, ना काजू बदाम खाता आली पाहिजे. जरांगे गोधडीतून काजू खाणारा उपोषण करताय, त्याच्यामुळे तिथं सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे. आणि विशेषतः सरकारी सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून त्याच्या तपासण्या केल्या गेल्या पाहिजे. हे गॅलेक्सी हॉस्पिटलचे इकडे तिकडे लोक येऊन खोटे रिपोर्ट देणारे डॉक्टरांना तिथे एंट्री नाही पाहिजे. जरांगे 2 दिवस उपोषण करणार नाही. जरांगेचे हात 1 दिवस उपोषण केले, दुसऱ्या दिवशी हातपाय थरथर करतील. त्यामुळे जरांगेला जशाच तसं उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला आमची विनंती आहे. जरांगेच्या आंदोलनावर सीसीटीव्ही लावणे आणि जरांगेची तपासणी सरकारी डॉक्टरांकडून करावी. नाही जर केली तर आम्ही तिथं सीसीटीव्ही स्वतः जाऊन लावणार आणि जशाच तसं उत्तर देणार. आणि जर राज्य सरकारने जरांगेच्या दबावावरच्या पोटी जर काहीतरी चुकीचा निर्णय घेत असेल तर आम्ही सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये जाऊन जशाच तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहोत. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही जशा तसं उत्तर देणार आहोत.